पुण्यात नेमकं काय चाललंय हा मुद्दा वारंवार उपस्थित केला जातोय। कुठं कोयता गँगची दहशत पाहायला मिळतेय तर कुठं गाड्यांची तोडफोड करण्यात येते। पुण्यात मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचा साठा सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे। खडकी परिसरामध्ये जवळपास 10 लाखांचे अंमली पदार्थ हे जप्त करण्यात आलेले आहेत। तर तिथं दुसरीकडे बिब्बेवाडी परिसरामध्ये फायरिंग करण्यात आलेली आहे। दोघांना पोलिसांनी अटकही केलेली आहे। तर पुण्याच्या उत्तमनगर परिसरामध्ये मात्र फ्लॅटच्या बुकिंगचे पैसे परत मागितल्याच्या रागातून कोयत्याचा धाक या ठिकाणी दाखवण्यात येतोय। तर वाहनांची सुद्धा कोयत्यानं तोडफोड करण्यात आलेली आहे। दोन खरं तर महत्त्वाच्या घडामोडी म्हणायला हव्या। पुण्यात नेमकं काय चाललंय? राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारच पुण्याचे पालकमंत्री आहेत। असं असताना पुण्यात या सगळ्या संदर्भात वारंवार बैठका सुद्धा झाल्या। अनेकदा गुन्हेगारांची परेड सुद्धा घेण्यात आलेली होती। या ठिकाणी गुन्हेगारांची धिंड सुद्धा काढण्यात आलेली होती। एकत्रित येत बऱ्याचदा समज सुद्धा देण्यात आलेली होती। तरी देखील पुण्यातली गुन्हेगारी कमी होताना काही दिसत नाहीये। या 4 महत्त्वाच्या घटना गेल्या 2 दिवसातल्या पुण्यात आपण या ठिकाणी पाहतोय। कुठं तोडफोड झालेली आहे, कोयत्याची दहशत माजवत वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे। कुठं फ्लॅटचे उर्वरित पैसे मागण्याकरता गेलेले असताना कोयत्याचा धाक दाखवण्यात आलेला आहे। तर गोळीबाराच्या घटनेनं सुद्धा पुन्हा हादरलेलं आहे। या सगळ्या प्रकरणी बिब्बेवाडी मधल्या गोळीबाराप्रकरणी 2 आरोपींना अटकही करण्यात आलेली आहे। तर पुण्यात मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचा साठा सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे। एकेकाळी अर्थात संस्कृतीचं माहेरघर म्हणून पुणे समजलं जायचं, विद्येचं माहेरघर म्हणून पुणे समजलं जायचं। पण या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पुण्याला सध्या झालंय तरी काय हा मुद्दा सातत्यानं उपस्थित होतोय। आता पुणे हे गुन्हेगारांचा अड्डा झालाय का हा मुद्दा आता उपस्थित करण्यात आलेला आहे। पुण्याचं वर्णन खरं तर ऐतिहासिक पुणे, ऐतिहासिक घडामोडींचा वारसा लाभलेलं पुणे, सांस्कृतिक पुणे, विद्येचं माहेरघर असं हे पुणे। पण सध्या मात्र पुण्यात सातत्यानं गुन्हेगारी प्रवृत्ती बळावताना पाहायला मिळतेय। कोयता गँगची कुठं दहशत दिसते तर कुठे गोळीबाराच्या घटनेनं पुणे दिवसाढवळ्या हादरतंय। तर कुठं मोठ्या प्रमाणावर पुण्यात ड्रग्सचा साठा सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे। या सगळ्या प्रकरणी आता मात्र कठोर पावलं उचलण्याची मागणी पुणेकर जोर धरताना दिसतात। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, पुण्याला नेमकं झालंय तरी काय हा मुद्दा उपस्थित केला जातोय। वारंवार खरं तर गुन्हेगारांची धिंड काढण्यात आली, गुन्हेगारांना समज देण्यात आली। या सगळ्या प्रकरणी मात्र या सगळी गंभीर पावलं उचलून सुद्धा पुण्यातली गुन्हेगारी काही कमी होताना दिसत नाहीये। नेमकं पाणी कुठं मुरतंय? खरं तर पुणे पोलिसांचा वचक आहे तो या गुन्हेगारीवर आणि अशा पद्धतीच्या ज्या घटना घडतायत त्याच्यावर अजिबात दिसत नाही। आणि त्यामुळे पुणे पोलिसांनी कितीही या गुन्हेगारांच्या धिंडा काढल्या तरी जे घडायचं ते पुणे शहरात घडूच लागलेलं आहे। गेल्या काही आठवड्याभरातला जर आपण आढावा घेतला तर किरकोळ कारणावरून मारहाण असेल किंवा मग कोयता उगारून दहशत निर्माण करणार असेल अशा घटना आहेत त्या सातत्याने वाढू लागलेल्या आहेत। काल रात्री सुद्धा कोंढवा भागामध्ये कोयता आणि गाड्यांची तोडफोड आहे ती सुद्धा केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये सुद्धा कैद झालेला आहे। इतकंच नव्हे तर उत्तमनगर भागामध्ये एका कुटुंबाने फ्लॅट बुकिंग केलेला होता, पण आर्थिक कारणामुळे तो फ्लॅट बुकिंगचा निर्णय त्यांनी रद्द केला आणि ते पैसे मागण्यासाठी ज्यावेळेस ते त्या मालकाकडे गेलेले होते तर त्या मालकाच्या मुलाने चिडून त्यांच्या अंगावर धावून गेला आणि तिथे सुद्धा त्यांनी कोयता उगारण्याचा प्रयत्न केलेला आहे। सातत्याने पुणे शहरामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडतायत। एकीकडे पण मुद्दा असा उपस्थित होतोय या निमित्तानं अजित पवार अतिशय कडक शिस्तीचे दादा मानले जातात। दादांचं मध्यंतरी पुण्यात भाषण सुद्धा झालेलं होतं। गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही, टोळक्यांना मात्र समज द्या असं देखील सांगण्यात आलेलं होतं। दादा पुण्याचे पालकमंत्री आहेत। असं असताना मात्र पुण्यातल्या गुन्हेगारी प्रवृत्ती कमी करण्यात यश का येताना दिसत नाहीये? वारंवार असे प्रकार का घडतायत हा देखील मुद्दा आता सातत्याने उपस्थित केला जातोय।
नक्कीच. जरी अजितदादा सातत्याने पुणे पोलीस आयुक्तांना याबाबत खडसावत असले तरी सुद्धा त्यामध्ये कुठलाही बदल आहे तो होताना दिसत नाहीये. अजित पवार एकीकडे छातीठोकपणे म्हणतात की गुन्हेगारी मोडीत काढू, गुन्हेगारांना वळण बसू, मात्र प्रत्यक्षात तसं काही घडताना दिसत नाहीये. जरी या गुन्हेगारांची पुणे पोलिसांनी धिंड काढली तरी त्यांच्या गँगमधले जे इतर जे गुन्हेगार आहेत, जे नामचीन गुंड आहेत, ते सुद्धा अशा पद्धतीचे घटना आहेत किंवा अशा पद्धतीचे दहशत निर्माण करण्याचे प्रकार आहेत ते सातत्याने करताना पाहायला मिळतात. आणि त्यामुळे अगदी पण राजकीय अमोल, पक्षांचे यातून नेते- हा मुद्दा उपस्थित होतोय, दादांनी सांगून सुद्धा जर गृह खातं ऐकत नसेल तर पालकमंत्र्यांचं गृह खातं गांभीर्यानं घेत नाहीत का मुद्दे, की गांभीर्यानं हे सगळं प्रकरण घेतलं जात नाही का? पालकमंत्री या ठिकाणी दडावून सांगतात, अजितदादा सांगतात, पण गृह खात्याकडून मात्र म्हणावे तितके प्रयत्न होताना दिसत नाही. दादांचं गृह खातं ऐकत नाही असा सवाल उपस्थित होतोय आता. हा, खरं तर असा प्रत्यय मागे सुद्धा गेल्या महिन्यात आला होता, ज्यावेळेस अजित पवारांनी पुणे पोलीस आयुक्तांना तुम्हाला झेपत नसेल तर तुमची बदली करू अशा पद्धतीचा इशारा दिलेला होता. मात्र अगदी. त्यानंतरच लगेचच गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी मात्र पुणे पोलीस आयुक्तांची पाठराखण केलेली होती आणि पुणे शहरामधले गुन्हेगारी हे कमी झाल्याचं त्यांनी दाखवलेलं होतं. पण पुन्हा एकदा पुणे शहरातले गुन्हेगारी गेल्या काही दिवसापासून वाढताना पाहायला मिळते. आणि त्यामुळे जरी अजित पवार हे सातत्याने याबाबत खडसावून सांगत असले तरी प्रत्यक्षात कृती जी आहे ती होताना दिसत नाहीये. आणि त्यामुळेच कुठेतरी अशा पद्धतीच्या घटना आहेत त्या पुणे शहरामध्ये वाढू लागलेल्या आहेत. एकीकडे पुणे शहराचा विस्तार हा मोठ्या प्रमाणामध्ये होतोय आणि त्याचा ताण हा पोलिसांवरती सुद्धा होतोय. आणि त्यामुळेच काही महिन्यांपूर्वी 6 नवीन पोलीस ठाणे खरं तर पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये निर्माण करण्यात आलेले होते. गुन्हेगारांवर वचक बसावा त्यासाठी पुणे पोलिसांनी नव्याने आरोपींची धिंड काढण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र तरी सुद्धा सातत्याने गुन्हेगारीच्या घटना आहेत त्या पुणे शहरामध्ये वाढू लागलेल्या आहेत. आणि त्यामुळे सामान्य नागरिक आहेत ते दहशतीमध्ये राहतात, कारण की सामान्य नागरिकांच्या गाड्यांची तोडफोड आहे ती सुद्धा सातत्याने केल्याचं पाहायला मिळते. कालच कोंढवा भागामध्ये सुद्धा हा प्रकार घडल्याचं समोर आलं होतं. अगदी. त्यामुळे अमोल, परवा अजित पवार तुम्ही विचारलेल्या प्रश्नावरच म्हणालेले होते की ही बातमी आपण लोकशाही मराठीवर पाहिलेली आहे, त्यामुळे आता देखील पुण्यातल्या या गुन्हेगारीची ही बातमी अजित पवार यांनी पाहिल्यानंतर पालकमंत्री म्हणून अजित पवार या सगळ्या संदर्भात काय पावलं उचलतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. या सगळ्याविषयी बोलण्याकरता आपल्यासोबत रुपाली ठोंबरे पाटील जोडल्या गेलेल्या आहेत. रुपाली ताई, पुण्याला झालंय तरी काय? अतिशय कडक शिस्तीचे दादा मानले जातात. अनेकदा पुण्यातल्या गुन्हेगारी संदर्भात दादांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दटावले सुद्धा, पण या सगळ्या मुद्द्यावर आता मात्र कुठंतरी चाप बसताना दिसत नाहीये. पालकमंत्री दादा असून सुद्धा म्हणावं तितकी गुन्हेगारी पुण्यातली कमी झालेली नाहीये. दिवसागणिक घटना वाढतायत. एक लक्षात घ्या की पुण्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा आहेत आणि ते आज नाहीयेत. पहिल्यापासूनच्या त्यांच्या पालकमंत्र्यांचा जर तुम्ही कार्याचा आलेख बघितला असेल तर अत्यंत शिस्तबद्ध आणि अधिकारांवर त्यांना वचक असलेले अजितदादा आहेत. पुण्यामध्ये जी आता गुन्हेगारी वाढतीये, सातत्याने पुण्यामध्ये बाहेरचा लोक पुण्यामध्ये वास्तव्यासाठी आहे आणि पुणे आमचं म्हणजे मुंबई जशी वर आकाशाकडे वाढते तर पुणे हे असं जमिनीवरनं चारी बाजूनी वाढत आहे. आणि हे जे काही गुन्हे होत आहेत त्याच्यामध्ये पोलिसांना त्यांनी खास म्हणजे मीटिंग घेऊन त्यांच्यावरती जबाबदारी दिली की पेट्रोलिंग करणं, जागोजागी कुठे म्हणजे जो काही लोकवस्ती वाढलेली आहे तिथे पोलीस चौक्या, पोलीस स्टेशन होणं, जे गुन्हेगार आहेत प्रतिबंध करणे, या सगळ्या गोष्टी पोलिसांना आदेश दिलेला आहे. परंतु तुम्ही जर बघितलं तर ही गुन्हेगारी जी होती ही गुन्हेगार वृत्तीची लोक नाहीयेत. घरामधनं कौटुंबिक याच्यामधनं रागातनं कोणी खून करणं किंवा नवऱ्यानेच बायकोला मारणं, बायकोनी नवऱ्याला इतर संबंधातनं मारणं, म्हणजे या प्रकारची गुन्हेगारीचे प्रकार हे सर्वसामान्याच्या कुटुंबातून होत आहेत. त्याच्यामुळे जेव्हा हा गुन्हा घडतो त्या पोलिसांना त्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आपल्याला काहीतरी कालावधी द्यावा लागतो. त्याच्याशिवाय तो गुन्हा उघडता येत नाही आणि त्या गुन्हेगाराला शिक्षाही देता येत नाही. परंतु तरी सुद्धा माननीय अजितदादांनी पालकमंत्र्यांनी दरवेळी पुण्यामध्ये आल्यानंतर पूर्ण पोलीस खात्याची असेल किंवा पुणे मनपा असेल ज्या ज्या विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्या मिटिंगा घेऊन त्यांना कडक आदेश देऊन आपलं कर्तव्य चोख द्यायला लावलेलं आहे. अन्यथा त्यांच्या कर्तव्यात कसूर झाल्यावर
तो अधिकारी निलंबित किंवा घरी पाठवलेला आहे. त्याच्यामुळे निश्चितच मी अगदी. पूर्णपणे कंट्रोल आलाय म्हणणार नाही, परंतु पुण्यामध्ये जी काही कोणतरी कोयता आणतंय, कोणतरी म्हणजे अल्पवयीन मुलं गुन्हे करतायत, ती सगळी कंट्रोलमध्ये आणलेली आहेत. आणि सध्या रुपालीताई साहेबांनी रुपालीताई तुम्ही म्हणताय की पुण्यात कोणी कोयता आणताय, कोणी लहान मुलं गुन्हे करताना दिसत आहेत, हे कुठेतरी कंट्रोलमध्ये येताना दिसत आहे. पण या 2 दिवसातल्या या घटना तुम्ही कदाचित लोकशाही मराठी जर लावलं तर तुम्हाला आता समोर दिसतील. 4 महत्त्वाच्या घटना आहेत. खरं तर परवाच कोयत्याचा धाक दाखवून वाहनांची तोडफोड करण्यात आलेली होती. दुसरीकडे फ्लॅटचे पैसे मागायला गेलेल्या व्यक्तीला कोयत्याचा धाक दाखवण्यात आलेला आहे. या 2 कोयत्याच्या धाक दाखवणाऱ्या घटना काल परवामध्ये घडलेल्या आहेत. बिबेवाडी मध्ये फायरिंग करण्यात आलेली आहे. पोलिसांनी दोघांना अटक केलेली आहे. गुन्हेगारांमध्ये ही फायरिंग झालेली होती वादातून. तर काल परवामध्ये पुण्यात मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थाचा साठा सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे. हे सगळं चित्र पाहिल्यानंतर कुठं गुन्हेगारी आटोक्यात येते, कसं म्हणावं आपण? तुम्ही अंमली पदार्थाचा जो विषय सांगितला आहे तो पुण्यामध्ये खूप वर्षापासून मध्ये जे पोर्शे प्रकरणच्या याच्यामध्ये झालं तेव्हा तो अंमली पदार्थाचा साठा समोर आला. जवळजवळ अंमली पदार्थ विकणाऱ्या लोकांवर पुण्यामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे. मी काय सांगते की पूर्णपणे नाही गुन्हेगार मुक्त झालेले, परंतु आटोक्यात आणण्यासाठी सरकार म्हणून जे जे पोलिसांना आदेश दिलेले आहेत, त्यांना जे जे काम करण्यासाठीची मुभा दिलेली आहे ती सातत्याने चाललेली आहे. आणि जर ही सुद्धा तुम्ही जी 4 घटना सांगितल्या, म्हणजे वारज्यामध्ये तर तुम्हाला कळलं असेल की सराफाला प्लास्टिकच्या बंदुकीने धाक देऊन त्यांनी लुटलेले आहे. म्हणजे ही जी काही बेरोजगारी आहे, पोरं जी ज्या पद्धतीने करतायत, म्हणजे जी काही गुन्हेगारी, म्हणजे तो काही दरोडा करणारा, म्हणजे विचार करा, हा सराईत गुन्हेगार नसणारे प्लास्टिकची बंदूक धाक देऊन त्यांनी सोनाराला लुबाडलेलं आहे. त्याच्यामुळे माझी जर हे आटोक्यात आणण्यासाठी आता ज्या काही पोलीस यंत्रणा म्हणजे सीपी साहेब आहेत ती सक्षमपणे राबवली पाहिजे. अन्यथा एखादा सिंगम अधिकारी बसवणं गरजेचं आहे की जेणेकरून अजून आपण या प्रमाणात काम महत्त्वाचा करू. मुद्दा तुम्ही या ठिकाणी उपस्थित केला. पुण्यात एखादा सिंगम अधिकारी बसवणं गरजेचं आहे आणि यावर आता पालकमंत्री म्हणून दादा पावलं उचलतात का हे पाहणं फार महत्त्वाचं असेल. धन्यवाद रुपालीताई, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.